श्री गणेशाय नमः. श्री जगन्मात्रेय नमः. श्री करवीर महात्म्य अध्याय 41. पूर्वाध्यायामध्ये आपण बघितलं श्रीकृष्णपुत्र सांब याचा गर्व मोडण्यासाठी, रूपगर्व मोडण्यासाठी नारद मुनींनी एक लीला रचली आणि त्या लीलेनुसार भगवान श्रीकृष्ण अंतःपुरात असताना सांब नारदांच्या आगमनाची वर्दी द्यायला गेला आणि त्याच वेळेला काही स्त्रिया श्रीकृष्ण पुत्र सांब याच्यावरती मोहित झाल्या. अष्टनायिकांच्या व्यतिरिक्त 16,000 नारींपैकी काही जणी त्याच्यावरती मोहित झाल्या आणि हे बघून भगवान श्रीकृष्णाने त्याला अचानक येण्याबद्दल रागाने शाप दिला की तू कुष्ठरोगी होशील. आणि त्याच वेळेला ते आपल्या उर्वरित ज्या मोहित झालेल्या स्त्रियांना शाप द्यायला तयार झाले, पण नारदांनी त्यांना थांबवलं. इथपर्यंतची कथा आपण ऐकली आणि त्याच वेळेला सांबाला उशाप मिळाला की तू काशी क्षेत्री जाऊन तपाराधन कर, सूर्याराधन कर, म्हणजे तू शापातून मुक्त होशील. इकडे दुसऱ्या बाजूला भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सर्व ऋषीमुनींची सभा बोलावली आणि त्यांना विचारलं की हे महर्षी हो, मला आता आपण मार्गदर्शन करा. कारण पत्नीचं पातक हे पतीचंही पातक असतं. पत्नीच्या प्रत्येक कृत्यामध्ये पतीचा वाटा असतो. तिच्या पुण्याचा भागीदार हा पती होत नाही, पण तिच्या पापकृत्याचा भागीदार मात्र पती होत असतो. या उलट पतीच्या पुण्याची वाटेकरी स्त्री असते, फक्त त्याच्या पापाची वाटेकरी ती होत नाही. असं शास्त्र निर्णय असताना या सर्व स्त्रियांचं पातक अनायासे मलाही लागलेलं आहे. तेव्हा काय करावं? असं कोणतं तीर्थ आहे जिथं गेल्यानंतर माता पित्यांची शुश्रूषा न करणं, परदारागमन अशा अनेक पापांचा संहार होऊन पुन्हा पुण्य प्राप्त होईल असं एखादं मला तीर्थ सांगा. अगस्त्य म्हणतात, नारायणाचं हे वचन ऐकून सर्व ऋषीमुनी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, तुझ्या चरणाच्या स्पर्शानं गौतम सतीचा म्हणजे अहिल्याचा उद्धार झाला. तुझ्या नावाच्या स्मरणाला अनेकांचा उद्धार होतो, तुझ्या चरणांच्या स्मरणानं अनेकांचा उद्धार असतो. असं असताना तुला पापाचा स्पर्श होईल हेच मुळात आम्हाला पटत नाही. पण तरीही तू हा अवतार धारण केलायस आणि जनलोकांमध्ये लीला रचतोयस, तर तूच आता आम्हाला सांग की असं कोणतं तीर्थ आहे जिथं या तीर्थामध्ये तुमच्या या पातकाचा संहार होईल. असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगायला सुरुवात केली, या पृथ्वी तलावरती सहस्त्रकोटी तीर्थ आहेत, पण त्या सगळ्यांना तीर्थांना करवीराच्या 16व्या कलेचं सुद्धा पावित्र्य प्राप्त नाही. केदाराला जलपानानं जे पुण्य मिळतं ते केवळ करवीरामध्ये जलस्पर्शानं पुण्य मिळतं. मणिकर्णिकेमध्ये स्नान करणं, करवीर निवासिनीचं दर्शन करणं यानं साक्षात वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. या पंचयोजनांना पवित्रप्रद क्षेत्र जाणून भगवान नारायण स्वतः आपल्या सर्व पार्षदगणांचं या क्षेत्राचं रक्षण करतात. चारही दिशांना राहून भगवान नारायणांचं सुदर्शन चक्र या क्षेत्राचं रक्षण करतं, म्हणून इथं चक्रतीर्थ आहे. क्षेत्राच्या चारही बाजूला 4 तळ्यांमध्ये भगवान नारायण शेषशय्येवरती विराजमान आहेत. गयेमध्ये पिंडदानाचं जे पुण्य आहे त्या पुण्यानं 7 कुळांचा 7 पिढ्यांचा उद्धार होतो. असं एकमेव क्षेत्र हे करवीर क्षेत्र म्हणून आपल्याला ओळखलं जातं. या वैकुंठापेक्षा सुद्धा हे करवीर क्षेत्र श्रेष्ठ आहे. काशी, गया, कुरुक्षेत्र, नैमिष, पुष्कर, केदार, कनकारण्य, दंडकारण्य, महालय, गुहारण्य या सगळ्यांपेक्षा करवीर क्षेत्र श्रेष्ठ आहे. जो कोणी गंगा तीरावरती लोकांसाठी विहीर खणतो त्याच्यावरती जे पुण्य मिळतं ते करवीरामध्ये केवळ एका पावलावरती मिळतं. कुठल्याही ठिकाणी दुर्मरणानं जर कोणी मरेल, या करवीर क्षेत्राचं पुण्य असं की दुर्मरणानं जरी मरण आलं, म्हणजे स्मशानात, अपघातात, पलंगावरती खिळून, निर्जल स्थळी, अगदी सुतिकागार वगैरे अशा कुठल्याही ठिकाणी ज्याला दुर्मरण म्हणजे अमरण म्हणून ओळखलं जातं, अशा ठिकाणी कुणालाही मरण जरी मिळालं तरी या करवीर क्षेत्रामध्ये मुक्ती आहे. जिथं पंचगंगेसारखी नदी आहे, मणिकर्णिकेसारखं तीर्थ आहे, रुद्रपदासारखं लिंग आहे आणि जगदंबा साक्षात विराजमान आहे, अशा करवीर क्षेत्राशिवाय अन्य पुण्य देणारं क्षेत्र कुठलं? हे क्षेत्र म्हणजे परमानाम परम क्षेत्र, गुह्यानाम गुह्य उत्तम असं क्षेत्रराज आहे, जिथं सर्व पापांचा संहार होतो. हे क्षेत्र साक्षात जगदंबेनं आपल्या हातामध्ये धारण केलेलं आहे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये सूर्य अंधाराचा नाश करतो, त्याप्रमाणे करवीर क्षेत्र लोकांच्या पापांचा संहार करण्यासाठी आहे. ब्रह्मग्न म्हणजे ब्रह्महत्या करणारा, सुरापान करणारा, भ्रूणहत्या करणारा, गुरुचा दोषी, चोर किंवा आपल्या आईवडिलांची निंदा करणारा, आईवडिलांचा अपराध करणारा, लोकांचा निंदक असा किंवा पाखांड रचणारा, असा सगळा कुठल्याही प्रकारचा पातकी असला तर या करवीर क्षेत्रामध्ये तो मुक्त होतो.
कृतयुगामध्ये गंगाद्वार म्हणजे हरिद्वार श्रेष्ठ आहे, त्रेतायुगामध्ये बद्रीवन श्रेष्ठ आहे, द्वापारामध्ये कुरुक्षेत्र श्रेष्ठ आहे, तसं कलियुगामध्ये काशीपुरी श्रेष्ठ आहे. पण या चारही युगामध्ये करवीर मात्र महत्तर म्हणजे श्रेष्ठतम आहे. आणि कलियुगामध्ये विशेषतः हे करवीर क्षेत्र सर्व लोकांसाठी श्रेष्ठ आहे. योगायोगानं जर या करवीर क्षेत्राचं दर्शन घडलं तर या करवीर क्षेत्रामध्ये सर्व पापांचा संहार होता. हो, या क्षेत्राचं महात्म्य 5 योजनांइतकं श्रेष्ठ आहे. या मणिकर्णिकेच्या तीरावरती जर कुणाचा चुकून जरी प्राण गेला तर त्यानं कोटी कुळांचा उद्धार केला असं समजा. या करवीराचं स्मरण जरी 100 योजनावरून जरी कोणी स्मरण केलं तरी बहुपातक युक्त जरी असला तरी त्याला मुक्ती मिळते. साक्षात नारायणांचं हे करवीर क्षेत्र परम पवित्र आहे. स्वतःचा प्राण निघताना जर कोणी दूर अंतरावरून या करवीर क्षेत्राचं स्मरण केलं तरी त्याच्या सर्व पापांचा संहार होऊन त्याला स्वर्गलोकाची वास्तव्य मिळते. इतकं या करवीर क्षेत्राच्या स्मरणाचं पावित्र्य आहे. खूप काळ उपोषण करून जे पुण्य मिळतं ते या करवीर क्षेत्रामध्ये केवळ देवतांच्या दर्शनानं मिळतं. करवीर क्षेत्र साक्षात मोक्षलक्ष्मीचा आलय आहे. हे दक्षिणेचं अविमुक्त क्षेत्र आहे. इतर ठिकाणी योगीजनांना जी मुक्ती मिळत नाही ती करवीरामध्ये पशुपक्ष्यांना मिळते. असं या करवीर क्षेत्राचं महात्म्य आहे. मथुरा, अयोध्या, द्वारका, हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, पुष्कर, नैमिष, गंगासागर, गया, पुरुषोत्तम क्षेत्र, महेंद्र पर्वत, रामेश्वर, श्रीरंग अशा अनेक देवतांच्या दर्शनाचं जे पुण्य मिळतं ते करवीरामध्ये केवळ एका निमिषाच्या म्हणजे एका क्षणाच्या वास्तव्यानं मिळतं. इथं असलेल्या कीटक पशुपक्ष्यांना सुद्धा जी परमगती मिळते. असे साक्षात देवीचा आनंदवन आहे, विमुक्तीचं फळ देणार आहे. अनेक काळ केलेल्या पुण्यफलाचं सुद्धा अनेक काळ केलेल्या उपासनेचं जे पुण्य मिळतं ते करवीर क्षेत्रामध्ये क्षणाच्या उपासनेनं मिळतं. कितीही मोठं पातक असलं तरी पंचगंगेच्या दर्शनानं, पंचगंगेच्या वास्तव्य स्नानानं तरल तरतरंगा पंचगंगा ही सकल जनांचा अपराध नाशन करणारी आहे. आणि हे ऐकून हे स्मरण करून मला असं वाटतंय की माझ्या पत्नींच्या पातकाच्या संहारासाठी करवीर क्षेत्रा वाचून दुसरं क्षेत्र नाही. कारण रुद्रपदासारखं दुसरं पद नाही. म्हणून 12 वर्षाचं वास्तव्य करवीर क्षेत्री केलं तर या पातकातून संहार होईल. सांबाचं पातक हे काशी क्षेत्रामध्येच गेल्यानंतर शमन होईल. पण माझ्या पत्नीचं पातक हे त्याच्याही पेक्षा मोठं असलं. कारण सांब याच्यामध्ये कुठंच दोषी नाही, केवळ तो आला इतकाच त्याचा दोष. पण ज्यांच्याकडून हे पातक घडले त्यांनी 12 वर्ष करवीर क्षेत्राचं वास्तव्य करावं हेच त्यांच्यासाठी श्रेष्ठ ठरेल. आणि म्हणून या साक्षात पुण्यप्रद अशा करवीर क्षेत्रामध्ये आपण वास्तव्य करणं हेच महत्वाचं ठरेल. कारण या क्षेत्राचं महात्म्य असं आहे. काय काय पुण्य या करवीर क्षेत्रामध्ये मिळतं. करवीर क्षेत्राला गेल्यानंतर कुठलं पुण्य मिळतं तर हजारो कपिला गाई दान केल्याचं जे पुण्य फळ आहे, किंवा कुरुक्षेत्रामध्ये हजारो भार सुवर्ण दान केल्याचं, कोटी सहस्र रत्न दान केल्याचं, 10,000 हत्ती 10,000 घोडे दान केल्याचं जे पुण्य आहे, गुरु देव यांच्या सेवेचं जे पुण्य आहे, सागरांत महिदत्वा म्हणजे सागरानं व्यापलेली संपूर्ण पृथ्वी दान केल्याचं जे महत्व आहे, बालाग्निहोत्रा म्हणजे बालपणापासून अग्निहोत्र ग्रहण करण्याचं जे पुण्य आहे, कोटी कन्या प्रदानेनं म्हणजे कोटी कन्यादानाचं जे पुण्य आहे, कुरुक्षेत्रामध्ये दानाचं, काशी क्षेत्रामध्ये निवासाचं, गयेमध्ये पिंडदानाचं, प्रयागामध्ये मरणाचं, नित्य वेदाभ्यासाचं किंवा नित्य आगमशास्त्राचा अभ्यास करण्याचं, दान शील या व्रतांचं जे फल आहे, किंवा ह्या सगळ्या पुण्यफळांची बरोबरी केवळ करवीरामध्ये एकदा जाण्यानं होते. तर कुठल्या पापांचा संहार होतो? जो बालांचा मृत्यू करणार आहे, जो मातेला मारणार आहे, पित्याला मारणार आहे, पत्नीला मारणार आहे, ब्रह्महत्या करणारा, सुरापान करणारा, गुरुवांगना म्हणजे गुरुच्या पत्नीवरती अनुरक्ती ठेवणारा, अगम्य आगमन म्हणजे करू नये असा शरीर संबंध करणारा, हिंसा करणारा, वेदांची निंदा करणारा, गाईला मारणारा, कन्येला दूषण देणारा, परान्न जीवन म्हणजे लोकाच्या जेवणावरती आशा ठेवणारा, परवित्त म्हणजे लोकाच्या पैशावरती आशा ठेवणारा, अक्रेयक विक्रयम म्हणजे जे विकू नये ते विकणारा, ज्यानं व्रतलोप केलाय, दासी वेशांचा नित्य शोषण करतोय, असं कुसित जीवन जगणारा, अपूज्यांचं पूजन करणारा, पूज्याचा अपमान करणारा, अशा अनेक प्रकारच्या पातकांचा जो धनी आहे त्या सगळ्या पातकांचा संहार या करवीर क्षेत्री गेल्यानंतर होतो. इथे गेल्यानंतर पापांचा क्षय होतो आणि पुण्याची वृद्धी होते. नुसतं करवीर क्षेत्राचं स्मरण जरी केलं, संकीर्तन जरी केलं तर या सगळ्या पापांचा संहार होतो. अनेक जन्मजातानी पापानी यानी देहिषु वसंतितानी कंप्यन्ते करवीर प्रगच्छताम
म्हणजे नुसतं करवीराकडे जाणार असं ठरवलं तरी शरीरामध्ये असलेल्या पापपुरुषाला कंप फुटतो. असं या करवीर क्षेत्राचं महात्म्य आहे. या क्षेत्राच्या पूर्व भागाला शिवा आणि पंचगंगेचा संगम आहे. तो सकल जंतूंना पावन करणार आहे, म्हणजे तुळशी आणि भोगावतीचा संगम. मयुरी आणि जयंतीच्या संगमावरती जो कोणी स्नान करतो त्याच्या पुण्याची गणना तर कोणी करूच शकत नाही. इथं वास्तव्य करण्याचा मोह साक्षात सुरेंद्र ब्रह्मादिकांना सुद्धा होतो. अशी विशालोदर पंचगंगा ज्या ठिकाणी आहे तिची पुण्याची प्रशंसा करावी तितकी थोडी आहे. दशाश्वमेध तीर्थ आणि पंचगंगा असा या करवीर क्षेत्रामध्ये सुंदर असा संगम आहे. कारण दशाश्वमेध तीर्थाचं महात्म्य आपण पूर्वी श्रवण केलेलंच आहे. या दशाश्वमेध तीर्थाबरोबरच पंचगंगेचं स्नान असं जो कोणी करेल त्याच्या स्वागतासाठी स्वर्गामध्ये सुरसुंदरी आतुर राहतात. असं या पंचगंगा तीर्थाचं, या दशाश्वमेध तीर्थाचं महात्म्य आहे. विशाल तीर्थामध्ये जो स्नान करतो त्याचं कुठलंही पाप शिल्लक राहत नाही. पंचगंगा म्हणजे साक्षात स्वर्ग सुखानुषंगी आहे. म्हणजे करवीर क्षेत्राच्या लोकांना स्वर्गसुख देणारी एक शिडी म्हणजे ही पंचगंगा आहे. सुरांगणांनी पूजलेली ही पंचगंगा तिच्यामध्ये स्नान करणाऱ्या लोकांना विमानारूढ करून स्वर्गलोकाला घेऊन जाते. पाताल मुलातून आलेली भोगावती, हटकेश्वर लिंगाजवळ असणारी भोगावती, अशी अनेक जन्मार्जित पुण्यपुंज असेल तर त्या भोगावतीचं दर्शन होतं. ज्याप्रमाणे गुरु सिंहेला गेल्यानंतर, कन्येला गेल्यानंतर कृष्णावेणीला, तुळेला गेल्यानंतर तुंगभद्रेला, त्याप्रमाणे वृश्चिकेला गेल्यानंतर या करवीर क्षेत्राचं महात्म्य आहे. वालखिल्य, विशाल, मयूरतीर्थ, वरुणा संगम या प्रत्येक संगमावरती स्नान करण्याचं आगळं पुण्य आहे. वाराणसीमध्ये वर्षभर स्नान केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते विशाल तीर्थामध्ये वृश्चिकेला गुरु गेल्यानंतर एकदा स्नान केल्यावरती मिळणारं पुण्य आहे. शिवा, भद्रा, कुंभी, भोगावती, सरस्वती या 5 नद्यांच्या संगमासाठी भद्रा, कश्यप, गर्ग, गालव, वशिष्ठ, विश्वामित्र या सगळ्यांनी या 5 नद्या आणल्या. या पंचगंगेचं महात्म्य पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्ण सांगतायत. या पंचगंगेच्या प्रवाहाला जिथं जयंती मिळते तिथं स्नान केल्यानंतर पदापदावरती यज्ञफलाचं पुण्य मिळतं. वालखिल्य आश्रम म्हणजे विशाळ तीर्थ, मयूर तीर्थ या ठिकाणी स्नान केल्यानंतर जे काही पुण्य मिळतं ते अपार आहे. अल्प यजनानं इथं महामखाचं पुण्य मिळतं. अल्प जपितानं म्हणजे छोट्याशा जपानं सुद्धा महाजपाचं पुण्य मिळतं. अशी ही पंचगंगा, या क्षेत्रातलं सगळं जल गंगाजलासारखं आहे. सगळ्या शिळा शंकरासारख्या आहेत आणि प्रत्येक वृक्ष देवतेसारखा आहे. या करवीर क्षेत्रामध्ये लीला विहार म्हणजे यज्ञ आहे. या क्षेत्रामध्ये इच्छा भोजन म्हणजे जणू ईश्वरार्चना आहे. इथली निद्रा म्हणजे समाधी स्थिती आहे आणि इथला सल्लाप म्हणजे नुसत्या मारलेल्या गप्पा सुद्धा जपापेक्षा श्रेष्ठ आहेत. असं या करवीर क्षेत्राचं महात्म्य आहे. ही 6 हे जे जयंती आणि गोमती यांच्या संगमापासून किंवा जयंती मयूरी यांच्या उगमापासून संगमापर्यंत म्हणजे पंचगंगेबरोबर जे 6 संगम आहेत, हे सगळे 6 संगम षडविध विकारांचा नाश करतात आणि सत्यादी 6 मित्रांची वाढ करतात. दक्षिण वाहिनी अशी ही पंचगंगा शिवस्वरूपिणी आहे. पूर्व वाहिनी विष्णू स्वरूपिणी आहे अशी ही त्रिमूर्ती, पूर्व वाहिनी ब्रह्मस्वरूपिणी, उत्तर वाहिनी विष्णू स्वरूपिणी आणि दक्षिण वाहिनी शिवस्वरूपी अशी त्रिमूर्ती स्वरूपिणी ही पंचगंगा आहे. ही करवीर क्षेत्राचं अमृतकुंडामध्ये जयंतीचा उगम होतो आणि त्या अमृतकुंडाच्या जयंतीचा देवांनी काही वंदन केलेले आहे. त्यानंतर कोलासुराच्या युद्धामध्ये देव मूर्छित पडले, त्यावेळेला त्यांच्या जीवनासाठी, त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी देवीनं जयंती आणि मयुरी या 2 नद्यांची निर्मिती केली. जयंती क्षेत्राच्या पूर्व भागाला वाहते, तर मयुरी म्हणजे आज आपण ज्याला दुधाळी नाला म्हणतो तो क्षेत्राच्या पश्चिमेला वाहतो. या दोन्ही नद्या उत्तरेकडे वाहत पंचगंगेला जाऊन मिळतात. कात्यायनीच्या अमृतकुंडामध्ये या जयंतीचा उगम आहे, तर स्कंदाच्या शेषापासून या मयुरीचा उगम झाला आहे. जयंती आणि मयुरी या दोन्ही नद्यांची जो प्रदक्षिणा करतो आणि सर्व तीर्थाला जाऊन वंदन करतो त्याला षडंग योग यात्रा म्हटले. या षडंग योग यात्रेचं वर्णन आपण पुन्हा कधीतरी विस्तारानं पाहूच. इथं ही जी कोणी यात्रा करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. ही यात्रा करण्यानं करवीर क्षेत्राची चक्राकार प्रदक्षिणा होते. या क्षेत्राचं अनुरक्षण करण्यासाठी सनातन अशी अनुगामिनी इथं विराजमान आहे. ही अनुगामिनी म्हणजे सर्व कार्यानुगामिनी, म्हणजे लोकांना मुक्ती देण्याच्या कामामध्ये ही अग्रेसर अशी जगदंबा आहे. संजीवनी आणि मयुरीचा संगम, या दोघांच्या संगमावरती ही अनुगामिनी विराजमान आहे. तिच्या पुढून संजीवनी वाहते तर पाठीमागं मयुरी वाहते. दैत्यगुरु म्हणजे शुक्राचार्य आपल्या हातातल्या कमंडलूच्या जलानं संजीवनी मंत्राचं अभिमंत्रण करून असुरांना उठवत होते, तेव्हा या अनुगामिनीनं त्यांचा कमंडलू लवंडून दिला, सांडून दिला आणि त्या कमंडलूच्या जलातून ही संजीवनी नावाची नदी उगमाला आली.
ज्याला आज आपण दुधाळी नाला म्हणून ओळखतो, ही संजीवनी ऋष्यशृंगाच्या आश्रमापर्यंत जाऊन पंचगंगेला मिळते. उत्तरेशाजवळ या अनुगामिनी बरोबर तिचा संगम होतो. संजीवनी आणि मयुरीच्या संगमावरती शुक्रवारी जो कोणी स्नान करतो त्याच्या सर्व कामनांची पूर्ती होते. उत्तरेशाच्या पाठीमागं उत्तरेश्वर महादेवाच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे आज दुधाळीच्या पाठीमागं या दोघींचा संगम आहे. असं या करवीर क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्राचं प्रत्येक तीर्थाचं महात्म्य आहे. पंचगंगेची 12 नावं सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, भोगावती पंचनदी सुनीरा मंदाकिनी स्वर्ग तरंगिणीच पयोवहा पापहरा पयोष्णी नामान्यच्या पंचनद्या. ह्या 5 पंचगंगेची ही नावं जरी स्नानाच्या वेळेला कोणी स्मरण केली तर घोर नरकातून त्याची मुक्तता होते. अशी पंचगंगा श्रेष्ठ आहे. यमादी बाधा होऊ नयेत म्हणून अनुगामिनी सारख्या शक्ती देवता या क्षेत्राचे वास्तव्य करून त्यांचं रक्षण करतात आणि नित्य दैत्यांचा संहार करतात. त्र्यंबुली बटुकेश्वर यांनी वेढलेला हा पर्वत आणि पंचगंगा ही साक्षात धनुष्य म्हणजे पूर्वी ज्याप्रमाणे वर्णन आहे त्याप्रमाणेच भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा वर्णन करून पंचगंगेचं महात्म्य या करवीर क्षेत्राचं महात्म्य अधोरेखित केलंय. या क्षेत्रातल्या कीटकादिकांना जी गती प्राप्त होते ती देवादिकांना प्राप्त होत नाही असं म्हणून पंचगंगा आणि मयुरी या सगळ्यांचं महात्म्य सांगत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, इथं स्नान दान जप होम तर्पण केल्यानंतर सर्व पापांचा संहार करतो असं हे करवीर क्षेत्र आहे. आणि या क्षेत्राच्या परिक्रमेचं आणखी एक त्यांनी लक्षण सांगितलंय. ज्याला कोणाला भुक्तिमुक्तीची प्राप्ती पाहिजे त्यानं एकांबिका म्हणजे आझाद चौकातली एकविरा, पद्मावती पद्मानाथ तीर्थाच्या काठावरती असलेली जयप्रभा स्टुडिओच्या परिसरातली पद्मावती, प्रियांगी म्हणजे फिरंगाई न्यू कॉलेजच्या परिसरातली आणि त्यानंतर अनुगामिनी या चौघींची जर कोणी प्रदक्षिणा करेल तर त्या करवीराच्या 4 क्षेत्रपाल देवतांची परिक्रमा केल्याचं हे पुण्य आहे. प्रदक्षिणा शक्ती चतुष्टय मौन धारण करून या चौघींची प्रदक्षिणा केल्यानंतर करवीर क्षेत्राच्या प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. म्हणजे करवीराची क्षेत्र प्रदक्षिणा जर कोणाला करायची असेल तर या 4 देवींचं दर्शन मौन धारण करून करावं असा संकेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलाय. आणि षडंग यात्रेचं वर्णन करताना त्यांनी सांगितलंय, जेवढे जेवढे म्हणून नदीचे संगम आहेत, गोमती संगम, वैजयंती संगम, संजीवनी संगम, मयुरी संगम, ह्या सगळ्या संगमांचं दर्शन करून त्या सगळ्या नद्या जिथं पंचगंगेला मिळतात तिथपर्यंतची परिक्रमा करणं हे या क्षेत्राच्या षडंग योग यात्रेचं लक्षण आहे. याप्रमाणे जो कोणी या करवीर क्षेत्राचं दर्शन करेल त्याला अपार पुण्य प्राप्त होईल. आणखीन पुन्हा भगवान श्रीकृष्णांनी शेवटी सांगितलंय, जे अगस्त्य महर्षी नेहमीच लोपामुद्रेला सांगतात की या क्षेत्रावरती या पुण्यफलावरती कधी हे सगळं मिळेल तर जो कोणी हे विश्वास ठेवून करेल, श्रद्धा ठेवून करेल त्यालाच हे पुण्यपद प्राप्त होईल असं म्हणून महर्षी श्रीकृष्णच्या आणि ऋषींच्या संवादातला हा अगस्त्य महर्षींनी सांगितलेला 41वा अध्याय संपूर्ण झाला. जय जगदंब. उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु.